आणि यानंतर एक मोठी बातमी हाती येते। पिंपरीमध्ये पवना धरणात फिरायला आलेले 2 पर्यटक बुडालेले आहेत। साजिद शेख आणि अब्दुल भादेशाह अशी या दोघांची नावे आहेत। 8 जण खरं तर एकूण या ठिकाणी फिरायला आलेले होते। त्यापैकी 6 जण पोहायला धरणात उतरले। त्याच्यापैकी 2 जण बुडू लागल्याचं पाहून इतरांनी त्यांना वाचवायचा प्रयत्न केला, मात्र वाचवायला गेलेल्यापैकी साजिद आणि अब्दुल या दोघांचा मृत्यू झालेला आहे। आज सकाळी 11च्या सुमाराला हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। पवना नदीमध्ये अगदी 2च दिवसांपूर्वी पिंपरीतल्याच एका युवकाचा पुलावरून उडी मारून पोहण्याच्या नादात बुडून मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर 2च दिवसात पुन्हा एकदा 2 पर्यटकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। सुदैवाने 4 जणांना यामध्ये वाचवण्यात यश आलेलं आहे। साजिद शेख आणि अब्दुल भादेशाह अशी या दोघांची नावे आहेत। पवना धरणात बुडून या 2 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे। नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। नाझीम, नेमका काय हा प्रकार घडलाय, कधीचा प्रकार आहे आणि सध्या काय स्थिती आहे? आज सकाळी साधारण 11:30च्या सुमारास हा प्रकार जो आहे तो सर्व या ठिकाणी घडलेला आहे। पवना धरणात काही तरुण जे आहेत ते फिरायला आले होते। सुरुवातीला लोणावळ्यामध्ये फिरून नंतर पवना धरणाच्या परिसरात आल्यानंतर पाणी पाहून या ठिकाणी पोहण्याचा मोह त्यांना आवरला नाही। 8 मित्र हे होते, त्यातले 6 मित्र जे आहेत ते सुरुवातीला पवना धरणात उतरले। पैकी 2 जण बुडू लागल्याचं या ठिकाणी सर्व मित्रांनी पाहिलं असता इतर मित्र त्याला वाचवायला गेले। जे बुडत होते मित्र त्यांना वाचवण्यात यश आलं, मात्र इतर जे वाचवण्याला गेलेले मित्र आहेत त्यापैकी 2 यामध्ये बुडालेले आहेत आणि त्यांची जी नाव आहेत ती साजिद शेख आणि अब्दुल भादेशाह अशी या ठिकाणी नाव आहेत। आणि ही सर्व मित्र जे आहेत ती मुंबईहून आल्याचं या ठिकाणी अंदाज आता तरी सांगितलं जातं। परंतु आपण पाहतोय गेल्या काही दिवसांमध्ये येणारे तरुण जे आहेत, फिरायला येणारे तरुण ते पवना धरणात उतरतायत आणि त्यांचा जीव अशा पद्धतीने जाताना दिसतोय। नम्रता। नाझीम, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे पवना धरणामध्ये सलग 2 दिवसात हे 3 मृत्यू झालेले आहेत अशा प्रकारे फिरायला आलेल्यांचे।